भोंदू अशोक खरातच्या पत्नीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। एसआयटी आणि शिर्डी पोलीस फरार कल्पना खरातच्या मागावरती आहेत। भोंदूच्या पत्नीचं मोबाईल लोकेशन मिळण्यात अडचणी येत आहेत तसं सूत्र सांगतायत आणि आता पोलिसांकडून तपास केला जातोय। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात मात्र पोलिसांच्या ताब्यात आहे। पत्नी फरार होती। पत्नीचा शोध घेण्यासाठी आता शिर्डी पोलीस आणि एसआयटी तपास करत आहे। मोबाईल लोकेशन मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत असं सूत्रांकडून कळतंय। कल्पना खरात अर्थातच भोंदू अशोक खरातची पत्नी फरार आहेत आणि आता त्यांचा एसआयटी आणि शिर्डी पोलिसांकडून शोध घेतला जातोय। भोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। कुटुंबियांच्या नावे असलेली जमीन शिवाय बंगले आणि इतर प्रॉपर्टी संदर्भात देखील एसआयटी आणि पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। कल्पना खरात अशोक खरातची पत्नी या संदर्भातले अपडेट्स देतात चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। चंदन, अशोक खरात भोंदू अशोक खरातची बायको फरार आहे, त्यांचा शोध घेतला जातोय, मुलगा सध्या ताब्यात आहे। या संपूर्ण प्रकरणासंदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट्स द्याल? निश्चितपणे वर्ष आपण जर बघितलं तर भोंदू बाबा अशोक खरातच्या बायकोच्या मागावर खरं तर एसआयटीचं पथक आणि त्यासोबतच शिर्डी पोलिसांचं पथक देखील आहे। 2 दिवसांपासून ती फरार आहे। तिचा मोबाईल नॉट रिचेबल आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली की ती पुण्याच्या दिशेनं आहे, त्याच्यामुळे पुण्याला काही पथकं गेलेले आहेत। त्याचप्रमाणे राज्यातल्या इतर ठिकाणी देखील तिचा शोध सध्या सुरू आहे। या संपूर्ण भोंदू बाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये त्याची बायको जी आहे ती देखील त्याच्यामध्ये सहभागी असल्याचा संशय एसआयटीला आहे। या संदर्भात शिर्डीमध्ये तिच्या विरोधात एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये तिचा शोध लागत नसल्यामुळे तिच्या मुलाला जो आहे ते एसआयटीने ताब्यात घेतलेलं होतं। त्याची चौकशी करण्यात आली, मात्र त्याला देखील आपल्या आईच्या ठाव ठिकाण्याबद्दल कुठलाही आतापता नसल्याचं त्यांनी सांगितलं। अखेर त्याला सोडून देण्यात आलं। मात्र आता एसआयटी पथक आणि शिर्डीचं पोलीस पथक जे आहे ते पूर्णपणे भोंदू बाबा अशोक खरातच्या पत्नीच्या मागावर आहे। तिला ताब्यात घेण्यासाठी जवळपास 3 ते 4 पथकं जे आहेत ते राज्यातल्या वेगवेगळ्या भागात रवाना झालेले आहेत आणि लवकरच तिला ताब्यात घेतलं जाईल असं एसआयटीच्या सूत्रांकडून कळतंय। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये तिला आता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तिच्या शोधासाठी आता पथकं रवाना झालेली आहे, त्याच्यामुळे ती कधी ताब्यात मिळणार हे बघणं आता महत्त्वाचं आहे। या संदर्भातले अपडेट्स चंदन आपल्याकडून सातत्याने घेत राहू। तुर्तास धन्यवाद।